नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना जून आणि जुलैच्या हप्त्याबद्दल अतिशय मोठी आनंदाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्याबद्दल स्वतः आदितीताई तटकरे ज्या मंत्री आहेत महिला व बालविकास विभागाच्या, त्यांनी स्वतः अपडेट दिलेले आहे जून आणि जुलैच्या हप्त्याबद्दल. तर सर्व लाडक्या बहिणी चिंता करू नका. फक्त तुम्ही आता मला एकच कमेंट करा की सर्व लाडक्या बहिणी, मी तुमच्यासाठी दररोज जे तुम्हाला सांगत आहे की तुम्ही फॉर्म भरला का. तर बऱ्याच अशा बहिणी आहेत की त्यांनी फॉर्म भरलेला आहे, मग तुम्हाला का नाही मिळत. बऱ्याच ताई कमेंट्स करत आहेत की आम्ही जाऊन आलो, आम्हाला दिला नाही, आम्हाला ते नाही म्हणतात. अशा बऱ्याच ताई कमेंट्स करत आहेत आणि बऱ्याच ताईंचे काय कमेंट येते की आम्हाला पंचायत समितीमध्ये आम्ही गेलो तर आम्हाला सांगितले की तुम्ही आपलं अंगणवाडी सेविकांकडे जा, परंतु अंगणवाडी सेविकांकडे गेल्यानंतर त्या म्हणाल्या की आमच्याकडे असं काही फॉर्म नाही. तर हो, बरोबर आहे. तर तुम्ही तुमच्या घराजवळ आसपास जर अंगणवाडी कार्यालय असेल तर तुम्ही तिथे जाऊन विचारा. अंगणवाडी सेविका, काही ठिकाणी अंगणवाडी सेविका या पडताळणी करत आहेत, छाननी करत आहेत, परंतु काही ठिकाणी पंचायत समिती जे कार्यालय आहे तिथे तुम्हाला फॉर्म मिळत आहे. त्यामुळे तुम्ही प्रयत्न सोडू नका. तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे पण जा, तिथे जर तुमच्या घराच्या आसपास कार्यालय असेल तर तिथेही चौकशी करा, किंवा तुम्ही जर तालुका याच्यावर राहत असला तर तुम्ही तिथे तालुकाच्या जागेवर तिथे जाऊन पंचायत समिती कार्यालयात जा, तिथे चौकशी करा आणि त्यांना सांगा की आम्हाला पडताळणी फॉर्म द्या, पडताळणी छाननी अर्ज द्या. प्रत्येक जिल्ह्यातला जो काही आम्हाला डेटा मिळालेला आहे तो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुपूर्द केलेला आहे. तिथं स्क्रुटिनी होईल. त्याच्यामध्ये सुद्धा काही असे आहेत जे पात्र ठरतील, काही असे आहेत जे प्रथम चौकशीमध्येच अपात्र झालेले असतील. हा त्यांनी एकदम सगळा जो रॉ डेटा आहे तो दिलेला आहे. याला आम्ही बायफर्केट करण्याचा प्रयत्न हा ग्राउंड लेवल पासून करत आहोत. त्याच्यामुळे बरेचसे याच्यामध्ये सुद्धा असतील जे कदाचित पात्र असतील, पण ते डेटामध्ये त्यांनी आम्हाला दिलेलं आहे, त्याच्यामुळे क्रॉस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. काही आहेत जे अपात्र असतील आणि काही आहेत जे कदाचित पहिल्या स्क्रुटिनीमध्ये पास झालेले असतील. त्यामुळे कॅटेगरी वाईज काही असे असतील की ज्यांचं अकाउंट नसेल त्यावेळेला, म्हणून त्यांनी त्यांच्या म्हणजे घरातल्या पुरुषाचं अकाउंट दिलेलं असावं, पण ती लाभार्थी कदाचित पात्र असेल. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या कॅटेगरीज आहेत यानुसार स्क्रुटिनी होईल आणि मग त्याच्या बाबतीतला जो योग्य तो निर्णय आहे तो होईल. मला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगायचं आहे की पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही, त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही. तर आपण ऐकलेच आहे स्वतः की काय म्हणाल्या आदितीताई तटकरे की ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना आम्ही वगळणार नाही. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना 100% सर्व हप्ते मिळतील. फक्त एवढाच आहे की तुम्हाला आता जून आणि जुलैचा हप्ता यायला उशीर होणार आहे, कारण की तुमचे जे आहे अर्ज, तुम्ही जर पात्र असाल तर तुमचे अर्ज स्क्रुटिनी झाल्यानंतर, पडताळणी झाल्यानंतर हे चेक होतील आणि मग नंतर तुम्हाला जून जुलैचा हप्ता मिळेल आणि जे काही तुमचे हप्ते राहिले असतील ते पण तुम्हाला मिळणार. परंतु एक महत्त्वाचे सांगायचे आहे की कालच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलेले आहे की तुम्हाला फॉर्म भरायला सांगितला होता, तर तो फॉर्म तुम्ही भरला का. तरीसुद्धा बऱ्याच ताई, म्हणजे आता एक स्पेशल व्हिडिओ आपण ज्या कमेंट्स येत आहेत त्या रोजच्या ज्या हजारो कमेंट्स येत आहेत ताईंच्या, त्या सर्व कमेंट्सवर आपण एक सेपरेट व्हिडिओ आणणार आहोत आणि त्यावर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण घेणार आहोत. परंतु आता मी तुम्हाला सांगत आहे की ताई, तुम्ही परत तेच प्रश्न विचारत आहात, कारण की तुम्हाला महिला व बालविकास प्रकल्प कार्यालय, पंचायत समिती कार्यालय इथे तुम्हाला जायचं आहे. तिथून तुम्हाला फॉर्म आणायचा आहे आणि तुम्हाला सांगितलं की अंगणवाडी सेविका या घरोघरी येणार आहेत, परंतु तोपर्यंत तुम्ही थांबू नका, कारण की प्रत्येकाच्या घरी जाणार त्या आणि त्या कधी येणार, कधी तुमच्या घरी पोहोचणार आणि कधी तुमच्या अर्जांची स्क्रुटिनी होणार आणि कधी तुम्हाला संपूर्ण हप्ते, जर तुम्ही पात्र असाल तुम्हाला पुन्हा कधी हप्ते सुरू होणार. तर त्यासाठी तुम्ही थांबू नका, अंगणवाडी सेविकांवर अवलंबून राहू नका. तुम्ही स्वतः डायरेक्ट जा, तालुका पातळीवर हे सगळे कार्यालय उपलब्ध आहे, तिथून तुम्ही तो फॉर्म घ्या. तुम्हाला नसेल भरता येत तर तुम्ही तुमचे कागदपत्र स्वतःहून घरून घेऊन जा आणि तुमच्या कुटुंबात जर 2 असतील, एक सासू आणि सून किंवा एक माय आणि एक लेक, असं आई आणि मुलगी,
असे जर असेल तर तुम्हाला नक्की एका कुटुंबात 2 महिलांना म्हणजे एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2 जणींना 2 महिलांना लाभ हा 100% मिळणार आहे. तर तुम्ही तिथे जाऊन तो फॉर्म नक्की भरा. साधारणपणे ज्या वेळेला लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी सुरू झाली, खरं तर आज त्याच्या अंमलबजावणीला 1 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणजे आम्ही गेल्या वर्षी 15 ऑगस्टच्या वेळेला आम्ही डीबीटीची प्रोसेस सुरू केली होती आणि 17 ऑगस्टला रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला पहिला लाभ हा वितरित झाला होता. त्याच्यामुळे साधारणपणे या योजनेमध्ये संपूर्ण रजिस्ट्रेशन 2,63,00,000 झालं होतं. त्यावेळेला प्राथमिक स्क्रुटिनीमध्ये साधारणपणे 10 ते 15 लाख ज्यांनी अर्ज केला होता ते त्याच्यामध्ये अपात्र ठरले आणि मग आम्ही प्रत्येक विभागाकडनं माहिती मागवत होतो. त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांच्याकडचा जो डेटा आहे त्या संबंधित जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला नमो शेतकरी योजनेचा डेटा मिळाला, ज्याच्यामध्ये नमो शेतकरीचा लाभ घेणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांना त्याच्यामध्ये 1000 रुपये नमो शेतकरी मधनं मिळत होते, म्हणून 500 रुपये आपल्याला लाडकी बहीण मधनं देणं होतं. तर त्या पद्धतीचं आपण इम्प्लिमेंटेशन केलं. त्याच्यानंतर मधल्या कालावधीमध्ये आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाने जी माहिती दिली त्याच्यामध्ये त्या विभागाकडे सगळ्या विभागांचा जो डेटा होता 26 लाखाचा तो त्यांनी आम्हाला दिला. आम्ही त्याच्यावर स्क्रुटिनी करत आहोत, ज्याचा उल्लेख आपण आता केला. जे अंगणवाडी सेविका मदतनीस आणि तिथले जे आमचे स्थानिक अधिकारी आहेत विभागाचे ते ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करतील. माझे आपल्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान आहे की ही जी योजना आहे ती आपण ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामुळे या ज्या स्क्रुटिनीसाठी येणाऱ्या आमच्या अंगणवाडी सेविका आहेत मदतनीस आहेत यांना आपण सहकार्य करावं आणि शासन जे काही आहे शासकीय नोकऱ्यांमध्ये जे होते आणि त्यांनी तरी सुद्धा लाभ घेतलेला आहे त्या संदर्भातली योग्य ती भूमिका हे शासन घेणार आहे, पण चुकीचा लाभ कुठं जाता कामा नये या दृष्टिकोनातून जी पावलं आम्ही उचलत आहोत याचं आपण सहकार्य करावं आणि आपल्याला वेगवेगळ्या शासनांच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. एक लाडकी बहीण योजनेचा लाभ जर एखादी चुकीची लाभार्थी घेत असेल तर तिला दुसरा कुठला तरी शासनाचा लाभ मिळत असणार आहे आणि त्यामुळेच तिच्यावर अशा पद्धतीची स्क्रुटिनी होत आहे किंवा कदाचित इन्कम निधी त्याच्यामध्ये पात्र होत नसेल म्हणून असेल तर चुकीच्या पद्धतीचा लाभ हा कोणाकडे जाता कामा नये या दृष्टिकोनातून आपण ही स्क्रुटिनी करत आहोत आणि त्याला अधिकाधिक सहकार्य हे लाभार्थी नागरिकांनी करावं असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करते. आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास 60,000 अर्ज सध्या स्थितीमध्ये स्क्रुटिनी होईपर्यंत थांबवण्यात आलेला आहे. स्क्रुटिनी झाल्यानंतर ज्या पात्र असतील त्यांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित करण्यात येईल. जसं की तुम्ही आताच ऐकलंय की ज्याप्रमाणे आता ही जी स्क्रुटिनी होणार आहे ती स्क्रुटिनी पूर्ण झाल्यानंतर ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना सगळ्यांना जून आणि जुलैचा हप्ता हा 100% मिळणार आहे. परंतु झाले काय, अति महत्त्वाचे काय आहे तर एवढंच आहे की लाडक्या बहिणींना थांबावं लागेल. कारण की आता ह्या ज्या 26,34,000 बहिणी आहेत या सगळ्या बहिणींचं स्क्रुटिनी म्हणजे पडताळणी करणं हे ह्या सगळ्या प्रोसेसला या संपूर्ण प्रक्रियेला थोडा वेळ तर लागणारच आहे, थोडा कालावधी त्याला जावा लागणारच आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आणखीन प्रतीक्षा थोडी करावी लागणार आहे. कारण की जोवर ही संपूर्ण स्क्रुटिनी होत नाही म्हणजे जसे जसे स्क्रुटिनी होत जातील फॉर्म तसे तसे आता म्हणजे तुम्हाला मी आजची जर माहिती सांगायला गेले ना तर जसं की तुम्ही माझा परवाचा जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला नक्की 100% कळेल. कारण की आता ज्या बहिणी पंचायत समिती कार्यालयात जाऊन आलेल्या आहेत आता अशा बहिणींचे जे फॉर्म आहेत म्हणजे त्या बहिणींनी पुन्हा फॉर्म भरले म्हणजे ज्या बहिणी पात्र होत्या आणि त्यांना तरीसुद्धा अपात्र केलं होतं तर अशा बहिणी पंचायत समिती कार्यालयात गेल्या आणि त्यांनी फॉर्म घेतले, ते फॉर्म भरले आणि त्यांना पुन्हा पात्र यादीमध्ये ॲड केलेले आहे. हे मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि आजही परत सांगते आहे. म्हणून तुम्ही बहिणी थांबू नका. ज्या बहिणी जर पात्र आहेत त्या बहिणींनी जा पंचायत समिती कार्यालयात जा, तुम्ही तिथून तो फॉर्म मागा. कोणता फॉर्म मागायचा आहे तुम्हाला तर आम्हाला छाननी फॉर्म द्या, आम्हाला पडताळणी फॉर्म द्या, ते तुम्हाला तिथे देतील. तुम्ही तो फॉर्म भरा, ते कागदपत्र जोडा त्याला आणि नंतर तुम्ही लगेचच तुमचं तो फॉर्म जाणार पुढे कलेक्टर ऑफिसला, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तुमचे सगळ्यांचे फॉर्म पोहोचणार. मग तिथे तुमचे फॉर्म सगळे स्क्रुटिनी होणार, छाननी होणार आणि मग नंतर तुमचे ते फॉर्म पूर्ण फायनल झाल्यानंतर ते महिला व बालविकास विभागाकडे तुमचे सगळ्यांचे फॉर्म जमा होणार आणि मग तुम्हाला तुमचे फॉर्म मंजूर झाले की तुम्हाला
तिथून तुमचे फॉर्म मंजूर होणार आणि मग तुम्हाला नंतर जून जुलै आणि जे काही तुमचे सगळे हप्ते जे काही राहत जातील सगळे जमा म्हणजे बाकी राहिलेले आहेत ते सगळे हप्ते तुम्हाला 100% मिळणार. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सर्व लाईव्ह दाखवलेलं आहे. कारण की एका बहिणीने कमेंट केली होती की तुम्ही खोटं बोलतात, असं काही अंगणवाडी सेविका येणार नाही आहेत. तर तुम्ही स्वतः ऐकलं आदिताई काय म्हणत आहेत ते.